खेड्यातील एक छोटंसं गाव. नाव होतं विरगाव. लाल मातीचे रस्ते, भोवती हिरवीगार शेती आणि साधं सरळ आयुष्य जगणारे लोक. त्या गावात एका छोट्या झोपडीत राहत होती सोनाली. सोनालीचं घर खूप गरीब होतं. वडील दिवसभर शेतात मजुरी करायचे आणि आई लोकांच्या घरात भांडी घासायची. कधी कधी तर 2 वेळचं जेवणसुद्धा मिळायचं नाही. पण या सगळ्या अभावात एक गोष्ट सोनालीकडे होती, मोठी स्वप्न. लहानपणापासूनच ती वेगळी होती. इतर मुलं खेळण्यात रमायची, पण सोनाली नेहमीच पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असायची. शाळेत ती नेहमीच पहिली यायची. शिक्षकही तिचं खूप कौतुक करायचे. ही मुलगी खूप पुढे जाईल, तिचे शिक्षक तिला नेहमीच म्हणायचे. पण गावातल्या लोकांना हे पटत नव्हतं. अगं, मुलगी आहेस तू, एवढं शिकून तरी काय करणार? शेवटी लग्नच करायचंय ना. अशा टोमण्यांना सोनाली रोजच सामोरे जायची. पण तिच्या मनात एक ठाम आवाज होता, मी वेगळी आहे, मला काहीतरी मोठं करायचंय. एक दिवस तिनं आईला विचारलं, आई, मी शहरात जाऊ शकते का? आई थोडीशी घाबरली. शहरात? तिथे कोणी आपलं नाही, कसं राहशील? सोनालीच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यात स्वप्नही होतं. आई, इथे राहिले तर आयुष्य असंच जाईल, मला बदलायचं आहे सगळं. आई काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली की जा, पण स्वतःवर विश्वास कधीच सोडू नकोस. त्या दिवशी सोनालीनं एक छोटंसं बॅग भरलं, काही कपडे, काही पुस्तकं आणि खूप मोठी स्वप्न, आणि ती शहराच्या दिशेनं निघाली. शहरात पाऊल टाकताच सोनालीला जाणवलं, हे जग खूप वेगळं आहे. उंच इमारती, धावपळ करणारे लोक आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्वतःचीच चिंता. सुरुवातीचे दिवस खूप कठीण होते. राहायला तिला एका छोट्या खोलीत जागा मिळाली. 4 मुली एका खोलीत, ना प्रायव्हसी ना आराम. त्यात काम शोधणं अजून कठीण होतं. कित्येक ठिकाणी ती मुलाखतीला गेली, पण सगळीकडे एकच प्रश्न की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का? एक्सपिरियन्स नसल्यामुळे कोणीही तिला काम देत नव्हतं. शेवटी तिला एका छोट्याशा ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्टचं काम मिळालं. पगार कमी होता, पण तिच्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. पहिल्याच दिवशी ती खूप खुश होती. ही माझी सुरुवात आहे, ती स्वतःशीच म्हणाली. पण शहरातलं आयुष्य इतकं सोपं नव्हतं. दररोज बसमध्ये प्रवास करताना तिला लोकांच्या वाईट नजरा जाणवायच्या. काही लोक मुद्दाम जवळ येण्याचा प्रयत्न करायचे. कधी कधी कोणी चुकीच्या कमेंट करायचं. पहिल्यांदा तिला खूप भीती वाटली. मी इथे चुकीचं तर नाही केलं, ती विचार करायची. पण मग तिनं स्वतःला सावरलं, मी घाबरायला इथे नाही आले, मी लढायला आले आहे. एक दिवस ऑफिसमध्येच एक मोठा प्रसंग घडला. ऑफिसमधील एका सिनियरनं तिच्याशी चुकीचं वागण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी सोनाली हादरली, पण ती शांत बसली नाही. तिने जोरात आवाज उठवला, ही माझी चूक नाही. सगळ्यांसमोर तिनं त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार केली. काही लोकांनी तिला दोष दिला, तूच काहीतरी केलं असेल. पण काही लोक तिच्या बाजूने उभे राहिले. त्याच ऑफिसमध्ये काम करणारी मेघा तिच्यासाठी देवदूत ठरली. तू खूप धाडसी आहेस, मेघा म्हणाली. तू स्वतःसाठी उभी राहिली, ही खूप मोठी गोष्ट आहे. त्या दिवसापासूनच सोनाली एकटी नव्हती. वेळ जात होती, सोनाली काम करत होती, पण तिच्या मनात अजूनही काहीतरी मोठं करण्याची इच्छा होती. एक दिवस मेघानं तिला विचारलं, तुला खरंच काय करायचं आहे? सोनाली थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली, मला स्वतःचं काहीतरी उभं करायचं आहे. मेघा हसली आणि म्हणाली, मग सुरू कर ना. पण पैसे नाहीत, नॉलेज नाही, सोनाली म्हणाली. पण तुझ्याकडे जिद्द तर आहे, मेघा तिला म्हणाली. त्या रात्री सोनालीनं एक मोठा निर्णय घेतला की मी शिकणार. ती रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन कोर्स करायला लागली. तिचं इंग्लिश सुधारायला लागली, बिझनेस शिकायला लागली. पैसे कमी होते, पण ती प्रत्येक रुपया जपून वापरत होती. एक दिवस मेघानं तिला एक आयडिया दिली. तू गावातून आलेली आहेस ना, तिथले घरगुती प्रोडक्ट्स शहरात विकू शकतेस. सोनालीला ही आयडिया खूप आवडली. तिनं आपल्या आईला फोन केला आणि म्हणाली की आई, तू मसाले, पापड, लोणचं
बनवशील का? आई खुश झाली. नक्की. सुरुवातीला सोनालीनं छोट्या स्तरावर सुरुवात केली. ऑर्डर खूप कमी येत होत्या. काही लोकांनी प्रोडक्ट्स घेतले आणि परत केले. काहींनी तर पैसेच दिले नाहीत. ती खूप निराश झाली. पण मेघाने तिला पुन्हा उभं केलं. यश मिळवायचं असेल तर अपयश सहन करावंच लागतं. सोनाली पुन्हा एकदा उभी राहिली. तिनं सोशल मीडियावर आपलं पेज सुरू केलं. आपल्या प्रवासाची कथा लोकांसमोर ठेवली आणि मग लोक हळूहळू तिच्याशी जोडले गेले. ही मुलगी खूप स्ट्रॉंग आहे. आपण तिच्याकडूनच प्रोडक्ट घेऊयात. हळूहळू आता तिच्या ऑर्डर वाढायला लागल्या. काही महिन्यातच तिचा छोटासा व्यवसाय वाढू लागला. तिने आणखी महिलांना काम दिलं. गावातल्या महिलांना रोजगार मिळायला लागला. आमच्या मुलीनं आमचं आयुष्य बदललं, तिची आई म्हणायची. काही वर्षातच सोनालीनं स्वतःचं ऑफिस उघडलं. त्या ऑफिसच्या बाहेर एक बोर्ड होता, सोनाली एंटरप्राइजेस. ती आता एक यशस्वी उद्योजिका झाली होती. एक दिवस ती आपल्या गावात परत आली, जिथे कधी लोक तिच्यावर हसत होते. आज तेच लोक तिचं कौतुक करत होते. ती शाळेत गेली आणि मुलींना सांगितलं की स्वप्न बघायला घाबरू नका आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तिने गावात एक ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, जिथं मुलींना शिकवलं जात होतं काम, शिक्षण आणि आत्मविश्वास. आईवडील अभिमानाने तिच्याकडे पाहत होते. त्या रात्री सोनाली एकटीच बसली होते. तिनं आपल्या प्रवासाचा विचार केला. गरिबी, संघर्ष, अपमान आणि भीती. पण त्या सगळ्यांवर मात करून ती आज इथपर्यंत पोहोचली होती. ती हळूच हसली आणि म्हणाली, गरीब असणं ही माझी चूक नव्हती, पण तिथेच थांबणं ही नक्कीच माझी चूक झाली असती. मित्र आणि मैत्रिणींनो, काही कथा फक्त वाचण्यासाठीच नसतात. त्या मनात खोलवर उतरतात, विचार करायला भाग पाडतात आणि आयुष्य बदलण्याची हिंमत देतात. सोनालीची ही कथा आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवते. गरिबी ही कधीच कायमची नसते, पण हार मानणं मात्र कायमचं असतं. जगात अनेक वेळा लोक तुम्हाला कमी लेखतील, तुमच्या स्वप्नांवर हसतील, तुमच्यावर प्रश्न उभे करतील, पण लक्षात ठेवा, तुमची किंमत इतरांच्या शब्दांनी ठरत नाही. ती ठरते तुमच्या जिद्दीनं, तुमच्या मेहनतीनं आणि तुमच्या प्रामाणिकपणाने. एक मुलगी म्हणून तिला किती अडथळे आले, वाईट नजरा, चुकीचे हेतू, अपमान, पण तिनं एक गोष्ट कधीच सोडली नाही, तो म्हणजे स्वतःचा आदर. कारण जी मुलगी स्वतःचा आदर करते तिला या जगात कोणीच हरवू शकत नाही. यश म्हणजे फक्त पैसे नाहीत. यश म्हणजे फक्त पैसे नाहीत. यश म्हणजे स्वतःच्या डोळ्यात अभिमानाने पाहता येणं. यश म्हणजे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणं. यश म्हणजे आपल्यासारख्या दुसऱ्या कोणाला तरी उभं करणं. आज जर तुम्ही कुठेही उभे असाल, गरिबीमध्ये, संघर्षात, एकटेपणात, तर फक्त एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही, कोणताही चुकीचा मार्ग नाही. फक्त आणि फक्त मेहनत, संयम आणि स्वतःवरचा विश्वास. कारण शेवटी जिंकतात तेच लोक जे परिस्थितीसमोर झुकत नाहीत, तर परिस्थितीला बदलून टाकतात. त्यामुळे स्वप्न बघा, लढा आणि स्वतःची कथा अशी लिहा की एक दिवस जग ती वाचेल आणि त्यातून प्रेरणा घेईल. बाकी तुम्ही ही मेहनत केली आणि तुम्हालाही यश प्राप्त झालं तर कॉमेंट नक्की करा. आणि मेहनत करूनही निराशा प्राप्त झाली त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा, कारण लवकरच तुमचीही वेळ येणार आहे. बाकी चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.